नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सामान्यांच्या विश्वासाला मिळाले नेतृत्व. महेश कांबळे उपसरपंचपदी विराजमान. ऐतवडे बुद्रुकमध्ये जल्लोष. वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश कुमार कांबळे यांची बिनविरोध निवड होताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामपंचायत कार्यालयासह गावातील विविध ठिकाणी कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी त्यांचे उत्साहात अभिनंदन केलं. निवडीनंतर महेश कांबळे यांनी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. समाजातील वंचित, दुर्लभ आणि सर्वसामान्य घटकांच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडीप्रसंगी सरपंच सुभाष कुंभार, माजी उपसरपंच अजिंक्य पाटील, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कोळी, माजी उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भावना व्यक्त करताना महेश कांबळे म्हणाले, गावातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना गावात दारूबंदी राबवण्यासाठी प्रयत्न केले होते. उपसरपंच म्हणूनही गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच व्यसनमुक्त आणि आदर्श गाव घडवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि गावकऱ्यांनी दिलेला पाठिंबा ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करणार असून गावातील प्रत्येक घटकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहीन. महेश कांबळे यांच्या निवडीमुळे गावातील तरुणाई, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून त्यांच्या नेतृत्वाखालील ऐतवडे बुद्रुकच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आज ऐतवडे बुद्रुक गावच्या उपसरपंचपदी माझी निवड या ठिकाणी सर्वांमध्ये बिनविरोध करण्यात आली. ही निवड करत असताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद बापू, राजेंद्र दिंडे बापू, त्याचबरोबर प्रमोद गायकवाड दादा, माजी उपसरपंच संदीप गायकवाड, माजी उपसरपंच अजिंक्य पाटील, सरपंच सुभाष कुंभार, त्याचबरोबर सर्वच ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर समाजातील जे काय आमचे सर्व बांधव असतील आणि गावातील जो मित्रपरिवार असेल त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ऐतवडे बुद्रुक गावच्या उपसरपंच पदावरती काम करण्याची संधी मला आज मिळाली. त्याबद्दल मी सर्वच गावातील प्रमुख नेते मंडळी, समाजातील सर्व बांधव, मित्रपरिवार यांचे शतशः मनपूर्वक आभारी आहे. तसं पाहिलं तर ऐतवडे बुद्रुक गावामध्ये 2023 पासून सध्या आमची बॉडी कार्यरत आहे. गावामध्ये ज्यावेळेस आमची बॉडी कार्यरत झाली त्यावेळेस गावामध्ये प्रामुख्याने महिलांचा जो जिव्हाळ्याचा विषय होता दारूबंदीचा, तो या ठिकाणी उपसरपंच संदीप गायकवाड, सरपंच सुभाष कुंभार आणि सर्व सदस्य आणि गावातील प्रमुख नेते मंडळी व सर्वांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. काही कारणास्तव या गोष्टीला आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. त्याचबरोबर गावातील आणखी जी विकास कामं असतील, सार्वजनिक किंवा वैयक्तिक लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यावरती या ठिकाणी आमचा भर असणार आहे. त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजातील जे प्रमुख विषय असतील ते देखील या ठिकाणी सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न राहील. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.